श्री रवी गुळकरी हे माझे पत्रकार मित्र आहेत. श्री रवी गुळकरी यांची फेसबुक वॉल मी नियमितरित्या वाचतो, कारण अनेक कर्तृत्ववान व्यक्तींचा त्या फेसबुक वॉलवरून माझा परिचय होतो. असाच एक परिचय जो रवी गुळकरी यांनी करून दिलेला आहे मी आपणासमोर मिलिंद राहटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनलमार्फत सादर करत आहे. शीर्षक आहे लड़की हूँ, लडूंगी भी और जीतूंगी भी. ब्रेव्हो, ओवी अजिता चिन्मय काळे. ही आहे ओवी अजिता चिन्मय काळे, इयत्ता 8वीतली, मुक्काम ठाणे. या चिमुकलीनं असामान्य हिमतीचा परिचय देत जे केलं, जे अनेकांना सामान्यतः जमत नाही. समाजात सतत तोंड मारणारे, गैरफायदा घेणारे, ओरबडणारे, बळजबरी करणारे, फशी पाडणारे, फसवणूक करणारे सर्वत्र आहेत. मी लिहितोय ती घटना निराळी आहे. केवळ 6-7 वर्ष वय असलेल्या 2 चिमुकल्या मुलींचं चॉकलेटचं आमिष दाखवून एका नराधमानं शोषण केलं. या 2 चिमुकल्यांपैकी एक मूळ राजस्थानातली, ही ठाण्यात काकांकडे राहते. दोन्ही चिमुकलींना चॉकलेट मिळाल्याचा आनंद झाला. वयही अगदी असमंजस. या 2 पैकी एकीनं जे काही घडलं ते अजाणतेपणानं ओवीला सांगितलं. तिचा थरकाप उडाला. तिनं हा प्रकार आईला, अजिताला सांगितला. अजितानं चिन्मयला. मुळात अजिता चिन्मय नखशिकांत पत्रकार, सामाजिक बांधिलकीचे पक्के. अजितानं मुलीच्या पालकांच्या कानी घातलं. तिला वाटलं पालक गांभीर्यानं घेतील, पण कसलं काय. या चिमुकलीच्या पालकांनी लाईटली घेतलं आणि दुसऱ्या दिवशी असं काही घडलंच नाही अशी भूमिकाही घेतली. ओवी अजिता चिन्मयला हा रिप्लाय पचवणं अवघड होतं. झाला प्रकार आता दुसऱ्या चिमुकलीशी बोलून कन्फर्म करणं गरजेचं होतं. या कन्फर्मेशन करता 15 दिवस वाट पाहावी लागली. प्रकरणाची एकूण संवेदनशीलता बघता गोपनीयता राखणंही गरजेचं होतं. दुसऱ्या चिमुकलीनं अजितानं विचारपूस केल्यावर झाल्या प्रकारचा इतिवृत्तांत सांगितला. अजिता चिन्मयनं या मुलीच्या आईला घडला प्रकार सांगितला. बापरे, सारे हादरले. अजिता चिन्मयनं आता पुढाकार घेतला. पीडित परिवाराला धीर दिला. पोलीस ठाणं गाठलं. FIR झाला. पोलीस चौकशी, स्पॉट व्हिजिट, CCTV फुटेज तपासणं सारं सुरू झालं. तपासाअंती हे स्पष्ट झालं की या परिसरात 5 लहानग्या मुलींचं शोषण झालंय. केवळ 8व्या इयत्तेत शिकणारी ओवी पोलीस जबानीला सामोरी गेली. या भयंकर प्रकारात ओवीची साक्ष महत्त्वाची होती. तपासणी आणि उलट तपासणी सोपं नव्हतंच काही, पण ओवी ठामपणानं पोलीस आणि कोर्टातील कारवाईला सामोरं गेली. ज्या नेकीनं आणि जबाबदारीनं ओवी कोर्ट प्रोसिडिंगला सामोरी गेली ते थक्क करणारं होतं, असामान्य होतं, अपराजित होतं. ओवीनं सिद्ध केलं, लडकी हूँ, लडूंगी भी और जीतूंगी भी. या प्रकरणाचा निकाल लवकरच लागेल. मला ओवीचं कौतुक आणि अभिमान वाटतो, तो याकरता की तिच्या जाणीवा पक्क्या आहेत. तिचं भान जागृत आहे. तिला अन्याय अत्याचार कळतो आणि ठामपणानं उभं राहत तिला झुंजता येतं. जो झुंज देतो तोच जिंकतो. मला अजिता चिन्मयचं कौतुकही आहे आणि अभिमानही की त्यांनी लेकीला निर्भय घडवलं. मुलगी कणखरच घडली पाहिजे. तिला लढता आलं पाहिजे आणि जिंकताही आलं पाहिजे. मी याच भिंतीवर जळो जिणे लाजिरवाणे भाग 1 हे लिहिलं. यात गोपाळपुत्र भंगार दोनोळ्यानं आपल्या मंद छायेच्या मदतीनं काहींचं कसं शोषण केलं याविषयीचं ओझरतं सुतोवाच आहे. गाव तिथे घरोबा केलेल्या या दोनोळ्याला एका शोषितेच्या नवऱ्यानं बडवलं. परिणामी यानं मंद छायेच्या साथीनं सोलापुरातून पलायन केलं. ओवीचं हे शौर्य पाहून मला सोलापुरातल्या या शोषितांची कीव वाटते. ती ही
की या सोलापुरात दोनोळ्याकडून शोषण झालेल्या एकही मर्दानी असू नये, की एकही मर्द असू नये, की लडकी हूं मैं लढूंगी भी और जीतूंगी भी हे तिनं सिद्ध करून दाखवू नये. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतो ही वेदना आहे. सोलापुरातही कधीतरी मर्दानी उभ्या राहतील आणि नक्की FIR करतील हा विश्वास आहे. निसर्गदत्त अभियानानं नेहमी मुलींच्या आत्माभिमानाची आणि आत्मनिर्भरतेची भूमिका घेतली. याकरता कायदेशीर आणि सनदशीर मार्गानं लढा दिला. ओवी, अजिता आणि चिन्मय या काळे मंडळींनी केलेली मानवीय आणि न्याय्य कृती कायम अभिनंदनीय आणि अनुकरणीय आहे. आणि म्हणूनच या योद्ध्यांचा निसर्गदत्त परिवारातील सहकारी म्हणून आम्हाला अभिमान आहे. ओवीच्या धैर्याला, लढवय्यगिरीला सलाम करण्याकरता ही भिंत आपण वाटून घेऊ शकता. श्री गुरुदेव दत्त. निसर्गदत्त. हा लेख श्री रवी गुळकरी या प्रथितयश पत्रकार मित्राच्या फेसबुक वॉलवरून साभार घेतलेला आहे. हा लेख आवडला असेल तर लाईकचं बटन दाबा, शेअरचं बटन दाबून हा लेख इतरांपर्यंत पोहोचवा. आणि हो, मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.